बीजेपीतून आलेला उमेदवार त्याला जर जिल्हा प्रमुख मिळत असेल तर आपण काल पाहिलं असेल, काल परभणीमध्ये ज्यावेळी चर्चा झाली की आनंद भरोसे यांना जिल्हा प्रमुख मिळालं तर त्यांच्यासोबत आपण फोटोमध्ये पाहिलं असेल, जरी या गावचे बीजेपीचे तालुका अध्यक्ष त्यांच्यासोबत होते। सांगायचं म्हणजे त्याच्यासोबत परभणीला एकही शिवसैनिक नसताना आणि विशेष करून मटका या गावी फक्त एका गावामध्ये त्यांच्या या निर्णयाचं स्वागत झालं आणि त्याला जिल्हा प्रमुख झाल्याच्या शुभेच्छा देणारा जो कोणी व्यक्ती आहे तो आज बीजेपीचा सध्याचा शाखा प्रमुख आहे। म्हणजे मला सांगायचं आहे की या ठिकाणी आनंद भरोसेच्या माध्यमातून किंवा जे कोणी शिवसेनेचे विरोधक आहेत त्यांना परभणी जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार करायचे। परभणीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जोरदार घमासान झाल्याचे पाहायला मिळत आहे। नवीन जिल्हा प्रमुख म्हणून आनंद भरोसे यांची निवड पक्षाकडून करण्यात आली, मात्र या निवडीला मावळती जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे यांनी व त्यांच्या गटाने तीव्र विरोध केला आहे। आनंद भरोसे हे भाजपामधून विधानसभेच्या वेळेला आयात केलेले उमेदवार होते। तसेच 2 दिवसापूर्वी त्यांच्या सख्ख्या भावाला भाजपाने शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे। तरीही आनंद भरोसे यांना पक्षाने जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती दिली आहे। परभणीतील एकाही पदाधिकाऱ्याला हे मान्य नसल्याचं व्यंकट शिंदे यांनी म्हटलं आहे। तसेच इथली शिवसेना ही भाजपाच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय झाला असल्याचा गंभीर आरोपही व्यंकट शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। दरम्यान या निर्णयाविरुद्ध शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे मुंबईला जाऊन पक्षश्रेष्ठींकडे आपलं म्हणणं मांडणार आहेत आणि जर पक्षाने ऐकलं नाही तर हे सर्वजण आपले राजीनामे देणार असल्याची माहिती यावेळी शिंदे यांच्याकडून देण्यात आली। या ठिकाणी करण्यात आला ठाण्याला आनंद मठ या ठिकाणी जाऊन आम्ही 120 सरपंच या ठिकाणी त्यांचा प्रवेश घेतला। बरेचसे उपसरपंच असतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी उबाटा गटाचे काही पदाधिकारी, एवढ्या लोकांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवेश घेण्यात आला। त्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याची आम्ही सुरुवात केली आणि आतापर्यंत लोकसभा झाली, विधानसभा झाली, आपण पाहिलं असेल ही शिवसेनेची हक्काची जागा असताना या ठिकाणी जानकर साहेबाला लोकसभेला उमेदवार देण्यात आला। सर्व शिवसैनिकांमध्ये नाराजी होती, कारण हे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळं शिवसैनिकांना ही आपली हक्काची जागा वाटायची। परंतु तरी पण शिंदे साहेबांचा आदेश मानून सर्व शिवसैनिकांनी एक जीवाने काम केलं आणि जानकर साहेबाला भरभरून या ठिकाणी मतदान पडलं। निवडणुकीमध्ये विजय पराजय आपल्या हातात नसतो, काही थोड्याशा मताच्या फरकाने त्यांना हा पराभव पत्करावा लागला। त्यानंतर विधानसभा लागली आणि विधानसभेला आम्ही एवढं काम करणारे शिवसैनिक 3 वर्षापासून आम्ही पक्षासाठी झटत असून या ठिकाणी आम्हाला तिकिटासाठी डावलण्यात आलं आणि दुसऱ्या पक्षातून म्हणजे आता ज्यांना जिल्हा प्रमुख पद देण्यात आले असे आनंद भरोसे, ते कधी काँग्रेसमध्ये निवडणूक लढवली, त्यांनी कधी बीजेपीमध्ये निवडणूक लढवली। म्हणजे सांगायचं झालं तर कुठल्याही पक्षाशी एकनिष्ठ नसणारा व्यक्ती त्याला आयात करून विधानसभेमध्ये त्याला तिकीट देण्यात आलं। आम्ही सर्वजण मुंबईला गेलो, साहेबांना बोललो, श्रीकांत शिंदे साहेबांना बोललो आणि आमची व्यथा त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु पक्षाने त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं आणि ही निवडणूक लढवत असताना ही निवडणूक सामान्य शिवसैनिकांनी आपली स्वतःची निवडणूक समजून खांद्यावर घेतली आणि या निवडणुकीचा जरी निकाल आपल्या फेवरमध्ये लागला नसला तरी 92,000च्या वर मतदान जे आनंद भरोसे यांना मिळालं ते सर्व मतदान शिंदे साहेबांच्या कामाची पावती असेल, बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची पावती असेल आणि त्यांच्या प्रयत्नाची पावती म्हणून त्यांना जवळपास निवडणूक विजयाच्या दारामध्ये त्यांना निवडून पोहोचवलं होतं। परंतु त्यांना हे पडणारं मतदान शिवसैनिकांनी जीवाभावाने प्रयत्न करून त्यांच्यापर्यंत पोहोचवलं, परंतु समोरच्या विरोधकाचं उमेदवार कमी करण्यामध्ये आनंद भरोसेला अपयश आलं आणि त्या कारणामुळे त्यांना या ठिकाणी पराभव पत्करावा लागला। मला आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून आमच्या पक्षातील काही वरिष्ठांना सुद्धा मला विनंती करायची आहे की ज्यांनी कोणी या ठिकाणी निवडणूक लढवली त्यांना विधानसभा लढवण्याचा त्यांना चान्स मिळाला। त्यांनी विधानसभा लढवली, आयत्या पीठावर त्यांनी जसं आपण रेवगट्ट्या म्हणतो त्या पद्धतीने त्यांना काही करायचं काम पडलं नाही। आहे तसे येऊन त्यांना पूर्ण शाखा प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखापर्यंत सर्व महिला आघाडी, युवा सेना, फादरबॉडी आणि मागासवर्गीय विभाग असेल, व्यापार सेल असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सक्षम असे या ठिकाणी तयार असल्यामुळं त्यांना ही निवडणूक एकदम सोपी गेली। परंतु त्यांनी या निवडणुकीचा जे काही त्यांना मतदान मिळालं याचं
खोटं श्रेय लाटण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आमच्या पक्षाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार मुंबईला जाऊन हे पडलेल्या मतदाराच्या जीवावर खोटं नाटक सांगून आमच्या पक्षश्रेष्ठींची त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी 3 वर्षापासून हे रोपटं जोपासलं, या रोपट्याचं आज मोठं वटवृक्ष झालंय आणि याचा फळ ज्यावेळी या शिवसैनिकांच्या पदावर पडायची वेळ आली आणि ऐन वेळेला अशा महत्त्वाच्या वेळेला त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीच्या वेळेला जर असं कोणी BJPतून आलेला उमेदवार त्याला जर जिल्हा प्रमुखपद मिळत असेल तर आपण काल पाहिलं असेल, काल परभणीमध्ये ज्यावेळी चर्चा झाली की आनंद भरोसे यांना जिल्हा प्रमुखपद मिळालं तर त्यांच्यासोबत आपण फोटोमध्ये पाहिलं असेल, जरी या गावचे BJPचे तालुका अध्यक्ष त्यांच्यासोबत होते. सांगायचं म्हणजे त्यांच्यासोबत परभणीतला एकही शिवसैनिक नसताना आणि विशेष करून मटका या गावी फक्त एका गावामध्ये त्यांच्या या निर्णयाचं स्वागत झालं आणि त्याला जिल्हा प्रमुख झाल्याच्या शुभेच्छा देणारा जो कोणी व्यक्ती आहे तो आज BJPचा सध्याचा शाखा प्रमुख आहे. म्हणजे मला आपल्याला सांगायचं आहे की या ठिकाणी आनंद भरोसेच्या माध्यमातून किंवा जे कोणी शिवसेनेचे विरोधक आहेत त्यांना परभणी जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार करायचे आणि या ठिकाणी BJPचं या ठिकाणी त्यांना प्रबळ वास्तवास त्यांना करायची त्यांची इच्छा आहे.